नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवत आहोत कोकणातील पारंपरिक रेसिपी. पावसाळ्यात कोकणात हा पदार्थ थोड्याफार फरकाने सगळीकडे बनवला जातो. या पदार्थाचे नाव आहे अळूचं फतफद. चला तर मग सुरुवात करूया. फतफद बनवण्यासाठी काळ्या देठाची हिरवी पानं घ्यायची. ही पानं पातळ असतात आणि ही भाजीसाठीच वापरली जातात. ही बघा अशी असतात. फतफद बनवण्यासाठी अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी भिजवलेले हिरवे वाटाणे घेतले. शेंगदाणे आणि वाटाणे एकत्र करून कुकरमध्ये घातले. पाणी घालून कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेतल्या. मग अळूचे देठ सोलून तुकडे करून घेतले. तुकडे करताना अशी साल काढून घ्यायची, मग आतमधला गर व्यवस्थित निघतो. दोन मक्याच्या कणसांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. अळूचे पानं स्वच्छ धुवून कापून घेतली. मी अळू जरा जाडसरच कापून घेतला, कारण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. आता कुकरमध्ये एका डब्यात अळू घातले. एका डब्यात अळूचे देठ घातले आणि एका डब्यात मक्याच्या कणसाचे तुकडे घातले. कुकरमध्ये पाणी घालून 3 शिट्या काढून घेतल्या. फोडणीसाठी एक कांदा बारीक चिरून घेतला. एका मोठ्या लसणीच्या कांद्याच्या पाकळ्या घेतल्या. एका वाटीत चिंच भिजत घातली. कुकर थंड झाल्यानंतर कुकरातील तबे काढून घेतले. मग गॅसवर टोप ठेवून फोडणीसाठी तेल घातलं. नंतर लसूण टाकली. थोडंसं परतून घेऊन मग कांदा टाकला. फोडणी चांगली तयार करून घेतली. मग त्यात 2 चमचे मालवणी गरम मसाला टाकला आणि जरा परतून घेतला. मग त्यात उकडून घेतलेले अळूचे देठ टाकले. नंतर उकडून घेतलेल्या कणसाचे तुकडे टाकले. त्याचसोबत शेंगदाणे आणि वाटाणे पण टाकून घेतले. मग उकडून घेतलेली पानं जरा मिक्सरला फिरवून घेतली. लगोलग ती पण घालून घेतली. मग कांदा खोबऱ्याचं थोडंसं वाटण बनवून घेतलं.
ते पण त्यात घालून घेतलं. मिश्रण एकजीव करून चांगली उकळी काढली. चांगली उकळी फुटल्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं. अजून 5 मिनिटं शिजवून घेतलं. शेवटी 2-3 चमचे चिंचेचा कोळ घालून परत एक उकळी आणली. तुम्हाला जेवढं जाड पातळ हवं असेल तसं तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे अळूचं फतफद तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत.